कापूस झाला ना आता येसून थोडंसंच राहिला. आता जरासं जेवण खाऊन घ्या. घरच्या घरी आहे म्हणून आपण साऱ्याने वेचून काढला एवढा मोठा. नाही तर बाई एवढा वेचते का? हो सुनबाई, आपण घरच्या घरी वेचला म्हणून एवढा तरी झाला. नाही तर आज बायानं लावले असते 5 बाया, आपण तिघांना वेचला एवढा. हो ना. एवढ्याच कामाला आपल्याला किती पुरलं असतं. आता वाजले 5 पण दिवसभराचा आपण जेवलोय नाही ना. जेवून घेऊ सारे जण. आई जेवून घेऊ पहिले आपण, मग वेचू कापूस. काय म्हणतो आता? नाही तर घरी रातचं जेवणच आहे. रातचं जेवण आहे. एखादी दिवस सकाळी उपाशी राहिलं तर काय होते बाबू? येथून घेऊ एवढा कापूस, राहू दे ना. बाप हा बुडीले तर जरासही लोक सुटून नाही राहिला माय. ओली सगळे चाले. घरी गेल्यावर जीव म्हणते जीव आहे का अंगात राहिला तरी काय एनर्जी तर राहिली काय? बुडीले नुसतं वावरच वेचाचं सुसून राहील बाप्पा. म्हातारी आहे बाप्पा, हिच्या अंगात जोर आहेच आहे. मी वेचतो, तुम्ही वेचा का नका येचू, मी पहिले वेचतो. आई पहिले पोटा पाण्याचं पाहा लागल ना. नुसतं काय कामाच्याच मागं लागतं. बिमार पडलं म्हणजे मग 4 पैसे लावणं ना. जेवून घे पहिले, मग वेच ना. पहिलेच तर 5 वाजले जेवाले. घरच्या वावरात आहे म्हणून, नाही तर 2 वाजता पातीवर बाया बसते जेवाले. 5 वाजून राहिले ना बिचारे. पहिले जेवून घे. माहिती बुडी काही ऐकत नाही. यायच्या मताना नाही ऐकत, माझ्या मताना नाही ऐकत. पाहिजे आपली कशी मठाटी लावते. नाही पहिले वेचा लागते. मी वेचतो, तुम्ही वेचा का नका? मी पहिले वेचतो. काय करा बापा या बुडीचं काय नाही. कधी कधी समजत नाही मला. स्वतःच्या जीवाले जरासं सुख नाही तर दुसऱ्याच्या जीवाला सुख नाही पडू दे. आता तू काय ऐकतो काय वेच तू? म्हणजे मी वेचून तुम्ही काय वेचत नाही? वेच ना, तुम्ही वेच ना. घरी गेला जीव लागून तर लवकर लवकर मग काय होते. आपला कापूस येऊन जाते. काय सांगतात का पाणी पावसाचं कधी येऊन पडते कधी येऊन पडते. म्हणून वेचून घ्या बरोबर. आता एवढंच राहिलं 2 ओळी. झालं 2 ओळी झाली, घरीच जाणं आहे. तर बापा वेचतो तू वेचचा. तुमची माय तुमची जीवनी देत खाऊन जशी मागा लागते. चल बोल नको. घे तू जरासं करून टाकून मग घरीच जाणार. हो तुम्हाला काय असं म्हणाली चालले तर भूक नाही लागत काय? किती वेळची भूक लागली पण मुलीसे करून नाही राहिले तुम्ही. म्हणून नाही राहिले तर पहिले जेवून घे. नाही तुम्ही जेवतो. तुम्ही करत बसा दोघं जण मायले को. कांशीन काय वाढवा तू भांडणाचा. 10-15 मिनिटासाठी. आता थांब ना. 10-15 मिनिटच आहे का? 10-15 मिनिट 1 तास लागते म्हटलं. एवढं वेळ चालेल? कमी वेळ लागते काय तुम्हाला? 10-15 मिनिट सांगायच्याच बात आहे. होते किती? 1-1.5 घंटा घ्या लागते का? कमी लागते काय? नाही काय गोष्ट सांगितली असते तर कमी झालं असतं काय? एक तरी सांगायला लागत होती. एवढी अशी चैनी पडते ना जीवाले. लवकर लवकर घरी गेलो असतो तर. कर ना चाल जाऊ दे. जीवाला का सुख आहे का? आधी घरी गेल्यावर तुम्ही स्वयंपाक करा. जरासं खा नकास खाऊ. दिवसभराचं खाल्लं नाही म्हणजे भूक नाही लागत मग. आणि अन्न नाही धकत म्हटलं कसंच अन्न धकाले. बाप्पा बरोबर वेचून घेतो मग घरीच जायला लागते. कापूस वेचणं झाला का डोक्याचं टेन्शन कमी होऊन जाते. असला पण कापूस आता. अरे बापरे फोन वाजून राहिला. कोणाचा आहे काय मी? आता तर काही तसा उचलत नाही पण पाहतो कोणाचा आहे तो. अरे बापरे पोरीचा फोन आहे. उचलाच लागते. कोणाला वाटते पोरीचा? आई आता राहू दे ना. पहिले कापूस वेचून घेऊन आपण मग उचल जरा. घरी गेल्यावर फोन करता ना. नाहीतर रात्रीच कर जा ना फोन. आता आपण रात्रीच जेवू ना तर रात्रीच फोन करू. बस होऊ घे बस. आपलीच नको लाज. कोणाचा फोन असता तर उचलला नसता. मापुरीला काही कोणतं काम पडलं असं तर माशी राहिलं तिच्याशी बोलायचं ना. स्वतःचं कसं समजते तेच जर मा बहिणीचा असता मा बापाचा असता कोणाचा असता हिनं मला उचलून दिला असं मागायला लागलीच ती. हो तुमची माय आता बहिणीचा फोन आला तुमचा. आता अर्धा घंटा 1 घंटा बोलते पाहिजे. आणि आपल्याला म्हणते वेचा कापूस. बोलू बाई काय म्हणता? बुडी तोपर्यंत फोनवर बोलते आपण. तोपर्यंत जेवून घेऊ दोघं जण. बुडीले जेवते. बुडी घरी गेल्या मायकडून नाही राहिणं होऊन राहील. काढ मग शिदोरी. काढ तू शिदोरी. बसू आपण जेवायला. बस चल. काय सांगू आई त्याचं आहे ना मला बद टोकलं काय झालं? काऊन त्यानं तुला मारलं? काहीच नाही हो आई. मी सकाळी थंडी लागते म्हणून उठली नाही हो झोपेतून. झोपली होती. थंडी किती हाय तुला तर माहित आहे आई. हो थंडी तर आहे. नाही उठली तर काय झालं? काय झालं? झोपली तर झोपली. काय टाइम आहे तुला? आणि एवढं तेवढीसाठी मारलं काय? भाजी आजची भाजी चांगली झाली आपल्याची. भाजी चांगली झाली. कांदा काढ ना. कांदा असला म्हणजे चांगली गोड लागते भाकर वर्षात. हो त्याच्यातच काय हो पाय ना. तिखट मिठी मी आणलं ना. भिजून आणलं चांगलं खा. हो मागच्या बुड्डीनं भुकले असं माय नवऱ्याचे का? नाही तर माय नवऱ्यासारखा गरीब माणूस नाही व. गरीब माणूस नाही. या बुड्डीनं खोकले असं व का दाई काय करू? असे आले व दडदड मारलं. म्या म्हटलं करतो ना म्हटलं मी भाजी पोळी. मला म्हणे कामाला जा लागते म्हणे. म्या म्हटलं देतो बा मग करून जरासं झोपू द्या अर्धा घंटा. तर बुड्डीनं कान फुकले असं मला मारत बसले. वा काय मस्त जेवण लागून राहिलं. वा असं वाटून राहिलं का बस घरी अशी भूक नाही जातले काले. भलं मस्त जेवण लागून राहिलं. हेच हो खरी जेवायची मजा भूक लागल्यावरच आहे. आता दिवसभराची आपल्या भूकच नाही लागून काय म्हणून गोड लागून राहिलं सर्वांना. एवढीसाठी मारलं बापुरे? एवढीसाठी मारलं? पहिलेच सांगितलं तुम्ही. नाही पोरकी काम करून जेव्हा वाटलं तेव्हा पहिलेच तर बोलली तुम्ही लग्नाच्या अगोदर. असं केलं तुला? असं व्हायला दे बरं. त्या जयाविषयी फोन. हो मी काय सांगून राहील तुला पहिलेपासून. द्यायचा काहीच गुन्हा नाही हो. द्यायचा काहीच गुन्हा नाही. माहितीच्या माझ्यासारखं माझं बुडगीनं आहे ना. बुडगीनं चेतून दिलं असं म्हणूनच मारलं. बुडगीची एखाद्या दिवशी काढतो येऊन. तुला मारलं ना तिनं? मारायला लावलं तिनं आहे ना असं. जवायला बोल तुम्ही. थांब द्यायचो आज फोन मला. त्याच्यासोबत बोल तुम्ही.
असते महापुरीले मारणं तर पाय तुम्ही आता. आता एका एकाची खट्टाई काढतो त्याला असं वाटू राहिलं का काहीच बोलत नाही म्हणत नाही. म्हणजे महापुरीले कसंही मारावं काही करावं काय. उठली नाही तर नाही उठली, स्वतःनं करते आणि घेऊन जाते. त्या बुढीनं करायला काय झालं तर बुढीनं करून देते. ती बुढी महापुरीले काय मारायला लावलं तिनं. आई त्याला काही बोलू नको तू, त्याला काही बोलू नको. लागत मागत बुढीले बोलजो. कसे बोलतो त्याला बोलू नको, त्याला बोलू नको. जवायला बोलणार नाही तर काय तुला मारू देणार काय सांग बरं. माय पोरगी काय ठोकासच दिली का? ठोकासच दिली का त्याला? जेव्हा तेव्हा मारते, अंगावर येऊन राहिले. तू म्हणते त्या बुढीचा दोष आहे. येईल अक्कल का? येईल अक्कल चालेल त्या अंगावर येते. जेव्हा तेव्हा तुम्ही नवऱ्याचंच भाग घेतो. एखादा म्हणून दे ना मला, म्हणून दे ना. जेव्हा तेव्हा म्हणतो त्याला म्हणू नको. ते बुढी सांगते येऊ ऐकणारा माणूस कसं ऐकते का? त्याच्या सांगत गुण आहे म्हणून ती मारते. स्वस्ते महापुरी माणूस सांगतोस मी त्याला. उद्या बॅग भरून उद्या तुला घेऊन येतो. नाही तर आई अशी नको करू, नको येऊ माघारी, नको येऊ. माहीतचा माणूस चांगला आहे चांगला आहे असं नको म्हणू. म्हणतं तुला मारलं नाही का त्या नवऱ्यानं? त्या नवऱ्यानं मारलं नाही का? अशी बोलून राहिली तू. मारलं नसतील तर म्हणा असं काही. मार खाल्ला तर अधिक म्हणतो मानवरेला असून म्हणू नको. काय लोकांना ते गावात तुला ठोकाले नवऱ्यानं मारलं तर काही जो गोष्टी चुकते त्या नसते जास्त पाणी खाली जाईन. पाणी खावाले आणि त्याला असं वाटते का बा नाही माय बायको भाग घेते त्याला असं वाटू राहिलं म्हणून ते जास्त तुला त्यावर सतर्क करू राहिले, तुला मारून राहिले आणि मायचं नाव समोर करून देते. मायले बदनाम केलं आणि स्वतः लागून मारतेच. मी नेहमी म्हणतो येतो बोलू दे. तू तर कशी जीवन देत बोलू देत नाही त्याला. कोण टेन्शन मध्ये दिसून राहिली? नाही तर फोनवर बोलतो पोरीसोबत एवढं टेन्शन मध्ये नाही. काय झालं काय माहित? द्या फोन झाला सांगते जेवून घ्या तुम्ही, जेवून घ्या पोटभर जेवून घ्या तुम्ही. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. सांगतेस त्या काय झालं म्हणून. झालं तर तुमच्या फोन दिला असता काय? दिला असता त्यानं फोन. काही झाला नसतं अशात बोलते त्या. हो ते बरोबर आहे. जेव तुम्ही उद्या यावेळी माफ करून टाकते यावेळी माफ करून टाक. तुला माहिती तुला काही मनाचं नाही आहे. मग मला फोन करून काय सांगतं माझ्या जेवायला काय गोर लावतं तू? मन दुखते ना. नेहमी तेच देत नाही काहीच नाही. मला किती बेकार वाटू राहिला. आता माझ्या कामात मन लागते काय? माझ्या कापूस उली चालायचं राहिला. त्यामुळे माझी पोरगी कोणती अडचण येत असं म्हणून फोन तडकन उचलला. नाही तर मी कोणाला फोन नाही उचलत म्हटलं. आता आम्ही म्हटलं जेवून खाऊन नाही राहिलो होतो. पण पहिले कापूस येणार होतो पण त्या फोनाला म्हणून ठाऊट ठेवला हो बाई. नाही तर मी कोणाला फोन उचलत नाही. किती काही काम असो काही असो. पण पोरीत माझी वाय तू अशी करतं. बोलू देत नाही मला. तुला मारलं म्हणजे माझी किती मन दुखते. उद्या आई तू काही टेन्शन घेऊ. काही नाही मी करतो हँडल बरोबर. मी काही टेन्शन नाही घेत. घरी आहे ना सगळं बरोबर आहे ना सगळं तसं. दायगी पाहिजे काय पाठवून देऊ का तुला? दाय करून दाय आहे माग घरी लय आहे. आठ पहिले पाठवून देऊ का तुला? तिकीचे पाठवा लागते का सांग? पैसे मी ऑनलाईन पाठवून दे. माणसाचे पैसे पाठवा लागते का सांग? नाही पैसे गिचे नको पाठवू. सध्या काही गरज नाही. दाई आहे माग घरी. मी आली म्हणजे एखादा डाव घेऊन जाईल. दुगिंदू आहे बाई घरी. तांदूळ आहे तांदूळ आहे सगळंच आहे. तू त्याचं काही टेन्शन नको. मी मागतो ना तुला तर माहिती आहे मला लागलं ते मी मागतो म्हणून तुला. मी काही अशी लपून नाही ठेवत म्हणून. जे लागते ते मागतो. पैसे लागले तर मागतो मी तुले. लागलं तर सांगत जाय बाई. लागलं तर मी काहीच कमी नाही पडू देत तुले. मी 1-2 टाइम जास्त कामाला जाईन पण तुला काही कमी नाही पडू देत. आणि जोपर्यंत माझ्या हातात दम आहे तोपर्यंत मी देतच राहीन तुले. अयो तू आता आधारच आहे मला. त्या आधारानं तर आहेच मी. मला तर असं वाटतंय का तू आधार आहे तर असं काय आहे असं वाटते मला तर लय बरं वाटते आई. आता मस्त वाटून राहिलं बा. एनर्जी आल्यासारखी वाटून राहिली. चांगलं वाटून राहिलं. आता कापूस चालू मन करते नाही तर कसंच मन नाही करत होतो. हो मी तुम्हाला तेच म्हणून बुद्धीच्या मधात ऐकू नका. जेवून घ्या. जेवण केल्याशिवाय एनर्जी कशी? एनर्जी आली तर आपण काम करू. तेवढंच भरभर आपला कापूस होईल. आता मग झालं ना आता जेवण. तू तळकन आपली शिदोरी गिदोरी बांधून कर. आता हे सगळं उचल खाचल कर. बुडीसाठी डब्यात ठेवलाय ना. बुडी मग जेवते. तिचं फोनवर बोलणं झालं आपण बरोबर आता वय वेचून घेऊ. हो तुम्ही माझ्यासमोर मी तोपर्यंत चालू करून द्या तुम्ही वेच ना. तुमची 5-4 समोर जाते. मी येतो काय उचल वाचल करून. बुडीसोबत बोलून घेतो मी काय म्हणते तर. तू असं असलं म्हणजे माझ्या मन नाही लागत. कायच्यात मन नाही लागत. आता माझ्या कापूस वेचाली मन नाही लागत राहिलं. असं वाटलं घरी चाललं जा. त्यापाशी कधी यावं असंही वाटू राहिलं मला. असतं झालं असंच झालं. आता घरगुती भांडण होतच राहते आई. घरगुती भांडण होय तर मारत असते काय? तुला किती लागलं कुठं लागलं गिगलं का बाई पाहिजे बाई. काही लागलं गिगलं दाखवण्याचं जो लागलं पैसे पाठवतो मी. त्याचं काय बाई पैसा तू पाठवशील. मग त्याचं काही टेन्शन नाही आहे मला. काही लागलं गिगलं नाही मला. तर किती काही पाठवलं तर कमीच आहे. किती काही त्या दिलं तर नाव आहे का त्याला? मायची बुडगी लागत म्हणतेच आहे. मायच्या घरचं काय आणलं. तोंडही नाही दुखत तिचं जसं. असं बोलताना दिसत नाही का काय म्हणतोय भोकणे काय तिच्या बुडगीच्या मायच्या एवढी दाय नेते. मायच्या शिची दाय खाती एवढ्या वर्ष झाले. गहू इच्छेच नेते. तरी ते तोंड पाहिजे तिचं कसं बंदच नाही राहिलं बाई. त्या बुडगीला मॅड म्हणून सोडून दे. काही सुधी नाही आहे ते. महापोरगी आहे म्हणून मी देऊन राहिली. बुडगीचं काही लक्ष देत नव्हतं तू. किती काही लक्ष नाही दिलं तरी हे वाटतेच ना बेकार वाटतेच ना.